बघू स्टार्ट. हॅलो स्टुडंट, वेलकम टू एसटी अकॅडमी. आज आपण नवोदय स्पर्धा परीक्षेमध्ये काही प्रश्न येणार आहेत, तर त्याचं आपण आज रिव्हिजन करणार आहोत. आपण पहिला लेसन स्टार्ट केला होता, तर त्याच्याशी रिलेटेड अजून काही प्रश्न आहेत, तर त्या आज आपण व्यवस्थित बघूया. आणि काही प्रश्नांची जर आपल्याला रिव्हिजन करायची असेल, तर ते रिव्हिजन सुद्धा आज आपण बघूया. चला चला सुरू करूयात आपण. हा प्रश्न झाला आहे आपला क्वेश्चन नंबर 56. हे झालेलं आहे. लहानात लहान संख्या, समसंख्या काय, विषम संख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या याची आपण व्यवस्थित रिव्हिजन केलेली आहे. या संख्या काय असतात याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. चला पुढचं बघूयात आता. समसंख्येची डेफिनेशन. एक ते 100 मधील कोणत्या मूळ संख्या आहेत. त्यानंतर इथे आपण आता जोड मूळ संख्या. काल आपण मूळ संख्यांचा हा एक टेबल बघितला होता. हा एक टेबल आज आपण परत एकदा रिवाइज करूया की 1 ते 100 मध्ये कोणत्या अशा संख्या आहेत की ज्या मूळ संख्या आहेत. एकदा आपण या रिवाइज करूयात. मूळ संख्या म्हणजे काय माहिती आपल्याला. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या, मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्याचे आपण विभाजक घेतले असतात. सपोज आपण 2 ही संख्या घेतली असतात, 2चे विभाजक आपल्याला काय मिळणार आहे, 1 आणि तो नंबर स्वतः हेच त्याचे 2 विभाजक मिळणार आहे. या व्यतिरिक्त अजून दुसरे कोणतेही विभाजक आपल्याला त्याचे मिळणार नाही. अशा संख्यांना आपण काय म्हणतो, तर मूळ संख्या असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, मूळ संख्या असं म्हणतो. मूळ संख्या यालाच आपण प्राईम नंबर्स असं सुद्धा म्हणतो. चला तर त्याच्यानंतर 11 ते 20 मध्ये कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत. 11, 13, 17 आणि 19 ह्या 4 मूळ संख्या येतात. 21 ते 30 यामध्ये कोणत्या मूळ संख्या येत आहेत, 23 आणि 29 ह्या दोनच मूळ संख्या येत आहेत. 31 ते 40 यामध्ये 31 आणि 37 ह्या दोन मूळ संख्या आहेत. ओके. त्यानंतर 41 ते 50 यामध्ये 41, 43 आणि 47 ह्या काय आहेत, मूळ संख्या आहेत. 51 ते 60 यामध्ये 53 आणि 59 या दोन मूळ संख्या आहेत. 61 ते 70 यामध्ये 61 आणि 67 या दोन मूळ संख्या आहेत. 71 ते 80 यामध्ये 71, 73 आणि 79 या मूळ संख्या आहेत. 81 ते 90 मध्ये 83 आणि 89 ही मूळ संख्या, दोन मूळ संख्या मिळतात. आणि 91 ते 100 यामध्ये फक्त 97 हा एकमेव असा नंबर आहे की जी मूळ संख्या आहे. ही मूळ संख्या म्हणजेच काय आहे की ह्याचे आपण जेव्हा विभाजक बघतो तेव्हा याची विभाजक आपल्याला 1 आणि तो नंबर स्वतः असेच मिळतात. म्हणून यांना आपण मूळ संख्या किंवा प्राईम नंबर्स असे म्हणतो. तर ह्या मूळ संख्या आपल्याला टोटल 1 ते 100 मध्ये किती मिळत आहेत, 25 मूळ संख्या मिळतात. मग ज्या मूळ संख्या नाहीत त्या कोणत्या संख्या आहेत, म्हणजे ज्या नंबरला 1 आणि तो नंबर स्वतः या व्यतिरिक्त अजून दुसरे पण विभाजक असतात, तर ती संख्या कोणती असते, ती असते आपली संयुक्त संख्या. अशा आपल्याकडे किती संयुक्त संख्या आहेत, 74 संयुक्त संख्या आहेत. आणखीन एक कोणती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, एक ही संख्या मूळ संख्या सुद्धा नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला आपण पुढचं बघूयात आता. तर मूळ संख्यांमध्ये आपण बघितलं होतं काल जोड मूळ संख्या. एक छोटीशी रिव्हिजन आपण घेऊया त्याच्यामध्ये. तर जोड मूळ संख्या म्हणजे काय, तर मूळ संख्याच आपण बघितल्या होत्या. तर आपल्याकडे टोटल किती मूळ संख्या आहेत, त्या 25 मूळ संख्या आपल्याकडे आहे. परंतु जोड मूळ संख्या म्हणजेच काय, तर जेव्हा दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक जिथे येतो, दोनचा फरक जिथे येतो अशा जोडीच्या दोन मूळ संख्यांना आपण काय म्हणणार आहोत, जोड मूळ संख्या म्हणणार आहोत. काय दिलेलं आहे बघा इकडे, 3, 5. 3 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे, 2चा. 11 आणि 13 मध्ये कितीचा फरक आहे, 2चा. 29 आणि 31 मध्ये कितीचा फरक आहे, 2चा. तर इथे आपल्याला कितीचा फरक दिसतोय अशा संख्यामध्ये, 2चा फरक दिसत आहे. म्हणून अशा संख्यांना आपण कोणत्या संख्या म्हणत असतो, तर जोड मूळ संख्या म्हणत असतो. आपल्याकडे अशा किती जोड्या मिळाल्यात आणि कोणत्या कोणत्या जोड्या मिळाल्यात बघा. 3 आणि 5 ही एक जोडी मिळाली आहे. त्यानंतर 5 आणि 7, 3 आणि 5 बरोबर तसंच 5 आणि 7 या पण एक जोडमूळ संख्याच होऊ शकतात, कारण इथे पण आपल्याला 2चा फरक दिसत आहे. त्यानंतर 11 आणि 13,
17 19 29 31 41 43 बरोबर आहे. 59 आणि 61 71 आणि 73 ह्या आपल्याला कोणत्या संख्या मिळालेल्या आहेत तर जोड मूळ संख्या मिळालेल्या आहेत. अशा आपल्याला टोटल किती जोड्या मिळालेल्या आहेत तिथे जोड मूळ संख्येच्या तर 8 जोड्या आपल्याला मिळालेल्या आहेत. आलं लक्षामध्ये. पण अशा पद्धतीने जोड मूळ संख्या म्हणजे ट्विन प्राईम नंबर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. जोड मूळ संख्यांनाच आपण काय म्हणू शकतो तर ट्विन प्राईम नंबर असं म्हणू शकतो. याच नंबरला आपण काय म्हणणार आहोत ट्विन प्राईम नंबर्स. ओके, हे काय झालेत आपले ट्विन प्राईम नंबर्स आहेत. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला पुढचं बघूयात आपण. त्यानंतर आपण बघत होतो सहमूळ संख्या. कोणत्या संख्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो तर ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक हाच अंक असतो. बरोबर आहे. कोणत्याही दोन संख्या आपल्याला दिलेल्या असतील तर ह्या दोन संख्यांचे जेव्हा आपण विभाजक काढतो तर या विभाजकांमध्ये एक हा एकमेव अंक असा असतो की हा दोन्ही नंबर्स मध्ये सामायिक असतो. तर अशा दोन संख्यांना आपण सहमूळ संख्या म्हणत आहोत. अशा दोन संख्यांना आपण काय म्हणतो सहमूळ संख्या. उदाहरणार्थ आपण इथे 3 चे विभाजक घेतले आहेत आणि इथे 8 चे विभाजक घेतले. बरोबर आहे. मग आता 3 चे विभाजक आपल्याला काय मिळाले ते 1 आणि 3. 8 चे विभाजक आपल्याला कोणते कोणते मिळाले होते आपल्याला माहिती 8 1 8 2च्या पाड्यामध्ये पण 8 येतात 4च्या पाड्यामध्ये पण येतात आणि 8च्या. पण इथे जर हे दोन्ही नंबर्स आपण कंपॅरिझन केले दोन्ही नंबरच्या विभाजकांमध्ये तर आपल्याला असं लक्षात येते की 3 आणि 8 या दोघांमध्येही फक्त एक हाच नंबर काय आहे सामायिक आहे. म्हणून अशा संख्यांना आपण काय म्हणतो तर सहमूळ संख्या म्हणतो. तसंच 21 आणि 23 बघा 21 चे विभाजक आपण इथे काढले होते. 21 चे विभाजक काय आले 1 3 7 आणि 21 आले. 23 चे विभाजक आपल्याला काय मिळणार आहे 1 आणि 23 एवढेच मिळणार. जर दोघांही नंबरचं आपण कंपॅरिझन केलं तर आपल्या लक्षात येईल दोघांच्याही विभाजकांमध्ये एक ही अशी एकमेव संख्या आहे की जी दोघांमध्ये कॉमन आहे दोघांमध्ये सामायिक आहे. म्हणून 21 आणि 23 ह्या दोन्ही पण काय झाल्या सहमूळ संख्या झालेल्या आहेत. अजून एक उदाहरण आपण इथे काल घेतलं होतं त्यातील 4 आणि 9. आपण इथे 4चे विभाजक काढले होते 1 2 आणि 4 हे 4चे विभाजक आहे. 9चे विभाजक कोणते येत आहेत 9ला एकाने पण भाग जातो. त्यानंतर 3च्या पाड्यामध्ये पण 9 येतात आणि 9च्या पाड्यामध्ये. जर आपण यांच्या विभाजकांना व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर आपल्या असं लक्षात येईल इथे दोघांमध्येही दोघांच्याही विभाजकामध्ये एक हा असा एकमेव नंबर आहे की जो दोघांच्याही मध्ये सामायिक नंबर आहे. म्हणून 4 आणि 9 या दोन्ही संख्या काय झालेल्या आहेत तर या सहमूळ संख्या आहेत. त्याचप्रमाणे आपण इथे अजून एक उदाहरण घेतलं होतं 16 आणि 22. काय ते इथे आपण बघितलं की 16चे कोणते कोणते विभाजक आहेत 16चे 1 2 4 8 आणि 16 हे विभाजक आहे. आणि 22चे पण आपण विभाजक काढले होते तर 22चे कोणते विभाजक मिळाले आपल्याला 1 2 11 आणि 22 हे विभाजक मिळाले. तर इथे जेव्हा आपण ऑब्झर्व केलं तेव्हा आपल्याला लक्षात आलं की ते 1 हा नंबर तर दोघांमध्ये सामायिक आहेच आहे परंतु त्याचबरोबर 2 हा सुद्धा विभाजक दोघांमध्ये पण येत आहे दोघांमध्ये सामायिक आहे. मग जेव्हा एकापेक्षा अजून दुसरे कोणते विभाजक जर दोन्ही नंबर्सच्या टेबलमध्ये येत असतील तर त्याला आपण काय म्हणू शकतो त्या संख्या सहमूळ नाहीत. म्हणून 16 आणि 22 या संख्यांची जोडी ही सहमूळ संख्या नाही हे आपल्याला लक्षात येतं. चला आपण हे इथे उत्तम रीतीने एक उदाहरण घेतलं त्यावरून आपल्याला हे लक्षात आलेलं आहे. पुढचं उदाहरण घेऊयात आपण आता. आणखी मी काल सांगितलं होतं तुम्हाला की मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या. चला आता सपोज आपल्याला एक अंकी लहानात लहान संख्या पाहिजे असेल तर आपण इथे काय करून घेतले होते नंबर्स लिहून घेतले होते 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 पर्यंत आपण अंक लिहिलेले आहेत. यामध्ये आपल्याला माहित आहे की 0 हा एक अंकी लहानात लहान नंबर आहे आणि 9 हा एक अंकी ही मोठ्यात मोठी संख्या आहे. कारण 0 आपण शून्यापासून जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा 0 म्हणजे आपल्याला माहिती आहे की काहीच नाही. तर ही 0 हा एक असा नंबर आहे की जो कोणता कशालाही दर्शवत नाही. म्हणून 0 हा एक लहानात लहान एक अंकी लहानात लहान नंबर झाला. त्याचप्रमाणे जर आपण यांचे काउंटिंग नंबर्स बघितले तर आपण म्हणतो की एकापेक्षा 2 मोठे 2पेक्षा 3 मोठे 3पेक्षा
चार मोठे, तर असं बघितलं असता एक अंकी सगळ्यात जास्त मोठा नंबर कोणता मिळतो आपल्याला, तर 9 हा नंबर मिळतो आहे. बरोबर, 9 नंतर जेव्हा 10 आपण लिहितो तेव्हा आपल्याला माहिती आहे 10 मध्ये 1 आणि 0 असे 2 डिजिट आपल्याला मिळतात. मग 10 ही संख्या जेव्हा आपल्याला इथे मिळाली तेव्हा 10 ही संख्या काय झालेली आहे, ही 2 अंकी लहानात लहान संख्या झाली. कारण 2 अंकी लहानात लहान संख्या, 2 अंकी संख्या सुरुवातच कुठून होत आहेत, 10 पासून होत आहेत. म्हणून 2 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे, तर 10 आहे. ती 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला पाहिजे असेल तर आता आपल्याला माहितीये की लहानात लहान संख्या आपण शून्यापासून स्टार्ट करतो, परंतु जेव्हा आपण 2 अंकी बघतो आहोत तेव्हा त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला काय मिळत आहे, तर 1 मिळत आहे. अशा पद्धतीने आपल्याला 2 अंकी लहानात लहान संख्या 10 मिळाली, पण 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या जर आपल्याला पाहिजे असेल तर ती कोणती असते, 99. बरोबर आहे, 99च्या नंतर 100 येतात. आपण जेव्हा 100 म्हणतो तेव्हा 100 ही 3 अंकी संख्या सुरू होतीये. बरोबर आहे, 100 पासून आपल्या 3 अंकी 3 डिजिट्स नंबर स्टार्ट होत आहेत. बरोबर आहे, म्हणून 3 अंकी लहानात लहान संख्या जर कोणती असेल तर तिला आपण कोणती म्हणू शकतो, ती आहे 100. मग आपण 3 अंकी मोठ्यात मोठी कोणती असू शकेल बरं, त्याचाही विचार करू शकतो. तर 999 आपल्याला माहिती आहे ती 9च्या पटीत असली पाहिजे. इथे मोठ्यात मोठा एक अंक, एक डिजिट अंक आपला काय आलेला आहे, 9. दुसऱ्या बघा 2 डिजिट काय आपल्याला 99. 3 डिजिट काय मिळालेले आपल्याला 999. ही काय मिळाली आपल्याला, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या. तर आपल्याला 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या पाहिजे असेल तर आपण काय करणार आहोत, ऑब्व्हियसली हे काय असणार आहे, 9999 ही 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला मिळणार. पण 4 अंकी जर लहानात लहान संख्या पाहिजे असेल तर आपल्याला माहिती 999 मध्ये जर आपण 1 ऍड केला तर 9 आणि 1 10, 9 आणि 1 10, 9 आणि 1 10 झाली का ही 4 अंकी संख्या तयार. तर ही संख्या आपल्याला 4 अंकी म्हणजे लहानात लहान संख्या 4 अंकी कोणती मिळालेली आहे, तर 1000 मिळाली. अशा पद्धतीने आपण लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या संख्या इथे बघितलेल्या आहेत. चला आपण पुढचं बघूया. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, तर 5 6 4 2 आणि 1. ओके, 5 6 4 2 1 आणि 0 यांचा एकदाच उपयोग करून मिळणारी कमाल 5 अंकी संख्या आहे. कोणते कोणते नंबर वापरायचे ते आपण एकदा इथे व्यवस्थित लिहून घेऊया. कोणते नंबर वापरायचे आपल्याला, 5 6 4 2 1 आणि कोणता पाहिजे आपल्याला, आणि 0. यांचा यूज करून आपल्याला किती अंकी संख्या मिळवायची आहे, 5 अंकी. किती अंकी संख्या बनवायची आहे, 5 अंकी. कशी बनवायची आहे, कमाल. कमाल म्हणजेच कोणती, कमाल म्हणजे मोठी. कमाल संख्या म्हणजेच काय, म्हणजेच मोठी संख्या. कमाल म्हणजेच मोठ्यात मोठी संख्या आपल्याला इथे बनवायची आहे. चला आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवायची असते तेव्हा आपण काय करणार आहोत, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे तो आधी बघायचा आहे. 5 6 4 2 1 आणि 0 असे नंबर दिलेले आहेत. मग यातला सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे, तर 6. जो मोठा नंबर आहे तो आपण सगळ्यात पहिल्यांदा इथे लिहून घेणार आहोत. 5 अंकी संख्या बनवायची आहे आपल्याला. त्यानंतर त्यात उरलेल्या ज्या संख्या आहेत त्या आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायच्या आहेत. कोणत्या क्रमाने लिहायच्या आहेत, उतरत्या. आता 5 नंतर छोटा नंबर कोणता येतो मला सांगा, 6 नंतर कोणता येतो, 5. मग आपण इथे 5 लिहून घ्या. त्यानंतर 5 नंतर छोटा नंबर कोणता येणार आहे, 4. 4 नंतर छोटा नंबर कोणता येणार आहे, 2. 2 नंतर छोटा नंबर कोणता येणार आहे, 1. आणि त्यानंतर छोटा नंबर कोणता येणार आहे, 10. तर अशा पद्धतीने आपली ही 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार झालेली आहे. कोणता नंबर तयार झाला मला एकदा सांगा, 6,54,210 असा आपल्याला हा इथे नंबर मिळालेला
आहे. बरोबर आहे. 6,54,210. पाच अंकी कशी होईल? 6 अंकी करता येईल ना. पण ही आपली किती झालेली आहे? ती झाली आहे आपली 6 अंकी संख्या. ही किती अंकी संख्या झालेली आपली? 6 अंकी. कारण आपल्याला जेवढे अंक दिलेले आहेत 2, 3, 4, 5 आणि 6, आपल्याला दिलेले अंक किती आहेत? 6. बरोबर आहे. मग ह्यावरून आपल्याला पण बनवायची किती आहे? 5 अंकी संख्या बनवायची आहे. चला मग आपण आता काय करू शकतो? यामधलेच आपण एखादे एक्झाम्पल बघूयात. 65,240. आता हे अंक बघून आपण बघा, 65,240 आपल्याला काय काय दिलेले? त्यानंतर 65,420, त्यानंतर 54,260, 62,150. आता त्यांनी इथे आपल्याला हे 5 अंकी नंबर दिलेले आहेत ऑप्शन मध्ये. ओके, तर हे वापरून आपल्याला बघायचं आहे की ह्या ऑप्शन पैकी आपण कोणती एखादी संख्या यावरून बनवू शकतो का. ओके, 5 अंकी संख्या बनवायची आहे. मग आपण इथे काय करणार आहोत बघा, 6 घेणार आहोत पहिल्यांदा, 5 घेणार आहोत, 4 घेणार आहोत. ओके, 2 घेणार आहोत आणि 1 घेणार आहोत. इथे कोणती संख्या झाली आपली? 65,421. मग आता ह्या ज्या संख्या बनता आहेत ते आपण आपल्या मनाने अशा किती काही संख्या बनवू शकतो. कारण आपल्याला दिलेले आहेत 6 नंबर, यामधून आपल्याला काय करायचे आहेत? 5 अंकीच संख्या बनवायची आहे. मग आता ह्यांनी ज्या दिलेल्या आहेत त्यामधूनच आपण 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती येते आहे ती बघूया. तर 65,240 ही दिलेली आहे. त्यानंतर 65,420 ही एक दिलेली आहे. 54,000 म्हणजे त्यापेक्षा लहानच असणार आहे. 65,000 म्हणजे त्याहीपेक्षा लहान आहे. म्हणून आपला ऑप्शन काय असू शकतं? 65,420 म्हणजे बी या ऑप्शनला आपण इथे काय करू शकतो? टिक करू शकतो. ओके, चला आता पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न दिलेला आहे, सूचनेनुसार संख्या तयार करणे. ओके, त्यांनी इथे आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत आणि त्यावरून आपल्याला काय करायचं आहे? तर संख्या बनवायच्या आहेत. पहिल्यांदा काय दिलेलं आहे बघा, विशिष्ट अंकी लहानात लहान संख्येत डावीकडून पहिला अंक हा 1 असून पुढील सर्व अंक 0 असतात. बरोबर आहे. आपण आत्ताच बघितलं, जेव्हा आपण एक लहानात लहान 1 अंकी नंबर बघितला तेव्हा तो आपल्याला काय मिळाला होता? 0. त्यानंतर लहानात हा काय बघितला आपण? लहानात लहान 1 अंकी संख्या. लहानात लहान 1 अंकी संख्या आपल्याला काय मिळाली होती? तर 0 ही मिळालेली होती. बरोबर आहे. त्यानंतर लहानात लहान 2 अंकी संख्या आपण बघितली तेव्हा ती आपल्याला काय मिळाली होती? 1 वर 0 10. बरोबर आहे. त्यानंतर लहानात लहान 3 अंकी संख्या आपल्याला काय मिळाली होती? तर 100. लहानात लहान 4 अंकी संख्या आपल्याला काय मिळाली होती? तर 1,000 मिळाली होती. बरोबर आहे. मग विशिष्ट अंकी लहानात लहान संख्येत डावीकडून, ओके, डावीकडून पहिला अंक 1 हा डावीकडे पहिला अंक आपल्याला काय दिसतो आहे? 1 दिसतोय. आणि उजवीकडे, बरोबर आहे, डावीकडून पहिला अंक हा 1 असून पुढील सर्व अंक 0 असल्यास ही संख्या काय असते? लहानात लहान संख्या असते. ही आपली काय झाली आहे? ही काय मिळाली आपल्याला? लहानात लहान 2 अंकी संख्या, लहानात लहान 3 अंकी संख्या, लहानात लहान 4 अंकी संख्या. तर इथे आपल्याला काय लक्षात येत आहे की जेव्हा अशा आपण लहानात लहान संख्या बघतो तेव्हा डावीकडून 1 हा नंबर मिळतो, तर उजवीकडे जाताना आपल्याला बाकी सर्व डिजिट आपल्याला काय मिळत आहे? 0 मिळत आहे. आलं लक्षात? आता इथे काय दिलेलं आहे बघा, 4 अंकी लहानात लहान संख्या. तेव्हा 4 अंकी लहानात लहान संख्या मिळणार आहे तेव्हा आपण काय करणार आहे? पहिला नंबर आपला काय असणार आहे? ऑब्व्हियसली 1 असणार आहे. मग 1 वर किती 0 येणार आहे? म्हणजे 4 अंकी संख्या मिळेल.
तर एकावर 3 शून्य मिळाल्यावर आपल्याला 4 अंकी संख्या मिळेल, म्हणजे तो नंबर काय असेल आपला 1000. बरोबर आहे. त्यानंतर 3 अंकी लहानात लहान संख्या. 3 अंकी लहानात लहान संख्या लिहिताना सुद्धा आपल्याला पहिल्यांदा काय घ्यावं लागत असतं, तर 1 हा नंबरच घ्यावा लागणार आहे. मग उरलेले हा एक नंबर घेतलेला आहे, मग उरलेले किती झिरो आपल्याला टाकावे लागतील म्हणजे 3 अंकी संख्या होईल, तर 2 झिरो आपल्याला तिथे लावावे लागतील. म्हणजे एकावर जर आपण 2 शून्य दिले तर 100 ही संख्या आपल्याला मिळते. तर 100 ही 3 अंकी लहानात लहान संख्या आपल्याला मिळाली. त्याचप्रमाणे 2 अंकी लहानात लहान संख्या कोणती मिळते आपल्याला, तर इथे आपण सुरुवातीला इथे पण आपण 1 घेणार आहोत. एकावर 0 10, 2 अंकी म्हटल्यावर शून्य किती येणार आहे, एकच शून्य येणार आहे. म्हणजे 10 ही आपल्याला काय मिळाली आहे, तर 2 अंकी लहानात लहान संख्या मिळालेली. मात्र 1 अंकी लहानात लहान संख्या याला अपवाद आहे. जेव्हा आपण 1 अंकी लहानात लहान संख्या लिहितो तेव्हा आपल्याला इथे 1 लिहायची गरज नाही, कारण ही 2 अंकी होईल. म्हणून 1 अंकी लहानात लहान संख्या कोणती येणार आहे, तर ती शून्यच असणार आहे. हे मात्र याला अपवाद आहे. अजून काय सांगितलेलं आहे, काय लक्षात ठेवायला सांगितलेलं आपल्याला बघूयात एकदा आपण. विशिष्ट अंकी लहानात लहान संख्येत डावीकडून पहिला अंक 1 असतो. विशिष्ट अंकी जेव्हा आपण काही अंक जेव्हा घेतलाय 2 अंकी 3 अंकी 4 अंकी असं आपण जेव्हा बघतोय तेव्हा डावीकडून पहिला अंक आपल्याला नेहमी काय मिळणार आहे, 1 हाच मिळणार असतो. बरोबर आहे. आणि त्यानंतरचे उरलेले सगळे अंक आपल्याला काय मिळतात, तर 0 मिळतात. आणि 1 अंकी लहानात लहान संख्या मात्र नेहमीच काय असते, 0 ही असते. हा एक मात्र त्याला अपवाद आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूयात का. पुढचा प्रश्न, हा प्रश्न 2013च्या एक्झाम मध्ये आलेला आहे. आपण एकदा हा व्यवस्थित बघून घेऊया. काय सांगितलेलं आहे बघा याच्यामध्ये, 5 6 4 2 1 आणि 0 यांचा एकदाच उपयोग करून मिळणारी 5 अंकी संख्या आहे. आता इथे आपल्याला हे संख्या त्यांनी दिलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या संख्या दिलेल्या आहेत, 5 6 4 2 1 आणि 0 या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. आणि यांचा उपयोग करून आपल्याला किमान संख्या, किमान म्हणजेच काय, किमान संख्या, किमान संख्या म्हणजेच काय, लहानात लहान संख्या. लहानात लहान संख्या आपल्याला बनवायची आहे. आणि किती अंकी बनवायची आहे ही, तर 5 अंकी बनवायची आहे. किती अंकी बनवायची आहे, 5 अंकी बनवायची आहे. बरोबर आहे. आपल्याला नंबर किती दिले, 1 2 3 4 5 आणि 6 नंबर आपल्याकडे आहे. आणि आपल्याला बनवायची किती आहे, तर 5 अंकी संख्या आहे. मग अशा पद्धतीला ह्यावेळेस असं दिलेलं असताना आपल्याला काय बघावं लागणार आहे, आपले ऑप्शन्स आपण एकदा बघून घेऊयात आणि मग त्यानुसार आपण ते डिसाईड करू शकतो. आपले ऑप्शन कोणते कोणते दिलेले आहेत बघा. 12,460 हे पहिलं ऑप्शन दिलेलं आहे. ओके. त्यानंतर सेकंड ऑप्शन काय दिलेलं आहे आपल्याला, 61,024. त्यानंतर तिसरं ऑप्शन काय दिलेलं आहे आपल्याला, 0 1 2 4 आणि 6. आणि चौथं ऑप्शन काय दिलेलं आहे आपल्याला, 1 0 2 4 6. तर आता ह्या ऑप्शन मधूनच आपल्याला आपलं उत्तर शोधावं लागेल, कारण आपल्याकडे संख्या आहेत 6, त्यामधून आपल्याला काय करायचं असतील, 5च संख्या निवडायच्या आहेत. असं केलं तर आपल्या वेगवेगळ्या संख्या भरपूर तयार होतील. मग त्यामधून आपल्याला ह्या संख्या मिळवायच्या असतील तर आपण ह्या ऑप्शन मधून जर बघितलं तर आपलं उत्तर आपल्याला खूप पटकन मिळू शकतं. तर आता बघा, 12,460 हे पहिलं ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे. जेव्हा आपण लहानात लहान संख्या आपण बनवणार आहोत तेव्हा आपल्याला काय करायचं असतं, जेव्हा आपण लहानात लहान संख्या बनवणार तेव्हा आपल्याला सगळ्यात छोटा अंक, ओके, ह्या संख्यांमधून सगळ्यात छोटा अंक आपल्याला पहिला लिहायचा असतो. पण लक्षात घ्यायचं, जेव्हा 0 दिलेला असतो तेव्हा पहिल्यांदाच आपण 0 घेतला तर आपल्याला काय होईल, मिळणारी संख्या आपल्याला त्या पद्धतीने मिळू शकते. मग आपण इथे जर 0 घेतला तर आपल्याला काय मिळेल बघा, 0 नंतर काय मिळणार आहे, 1. त्यानंतर काय मिळणार आहे, 2. त्यानंतर काय मिळणार आहे, 4. त्यानंतर काय मिळणार आहे, 5. आणि त्यानंतर काय मिळणार आहे, 6. तर 12,456 ही संख्या आपल्याला इथे मिळालेली आहे. बघा आपलं ऑप्शन कुठे दिसतंय का,
पण इथे त्यांची कोणती आलेली 12,460 इथे आलेली आहे. ओके, जर आपण इथे शून्य पहिल्यांदा घेतला तर 5 अंकी ही संख्या आपल्याला मिळत आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण दुसरंही काय करू शकतो. आता आपल्याला जर शून्य नंतर घ्यायचा असेल तर आपण काय करणार आहे, हा एका नंतर आपण शून्य घेतला, 1 आणि 0 झाले आपले 2 डिजिट. त्यानंतर आपण काय घेणार आहोत, 2 घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला, कारण एकदाच संख्या वापरायची आहे आपल्याला, बरोबर आहे. त्यानंतर 2 नंतर त्या मोठी संख्या कोणती येते, 4. इथे आपल्याकडे 4 डिजिट झालेले आहेत. मग त्याही पेक्षा मोठी संख्या म्हणजे आपली कोणती येणार आहे, 5. मग इथे लहानात लहान संख्या 10,245 ही आपल्याला मिळालेली आहे. त्यांची कोणती येते, 10,246. मग आता आपण जशा संख्या घेऊ त्याप्रमाणे इथे भरपूर संख्या बनवू शकतात, परंतु मग आपण काय करू शकतो, त्यांनी ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यामधूनच आपण काय करणार आहोत, लहानात लहान संख्या बघणार आहोत. मग आता 12,460 ही संख्या बघितली तर याच्यापेक्षा 10,246 ही संख्या आपल्याला 5 अंकी पण आहे आणि ती लहानात लहान पण आहे, तर हे आपल्याला उत्तर होऊ शकतं. इथे काय दिलेली आहे, हा शून्य आधी घेतला आणि 1,246 म्हणजे ही 4 अंकित संख्या झालेली आहे, ही आपल्याला चालणार नाही. 61,024 पहिल्यांदा त्यांनी 6 घेतलेला आहे, बरोबर, म्हणजे ही मोठ्यात मोठी संख्या झाली, मोठा नंबर आधी घेतलाय म्हणून ही पण आपल्याला चालणार नाही. मग उरलेल्या या दोन संख्यांमध्ये जेव्हा आपण कंपॅरिझन करतो तेव्हा ही 12,460 आणि ही 10,246. मग आता ह्याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे म्हणून ही पण चालणार नाही. तर आपलं उत्तर काय असणार आहे, 10,246 हे आपलं ऑप्शन असणार आहे. तर अशा पद्धतीने कधी कधी असा प्रश्न आल्यावर आपण ऑप्शन मध्येच उत्तर चेक करायचं आहे, कारण 6 नंबर आपल्याला दिलेले आहेत. तर आपण भरपूर वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने संख्या वापरून बऱ्याच संख्या तयार करू शकतो, पण अकॉर्डिंग टू द आन्सर आपल्याला उत्तर लिहायचं असेल तर आपल्याला ऑप्शन्स बघावेच लागणार आहे. आलं लक्षामध्ये? चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न परत काय दिलेला आहे, तर सूचनेनुसार संख्या तयार करणे. इथे पण आपल्याला सूचनेनुसार काही संख्या बनवायच्या आहेत, तयार करायच्या आहेत. काय दिलेलं आहे आपण वाचून घेऊया. दिलेल्या अंकापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून, आपल्याला अंक एकदाच वापरायचा आहे. सर्वात मोठ्यात मोठा अंक प्रथम लिहून उरलेले अंक त्याच्या उजवीकडे उतरत्या क्रमाने लिहिल्यास त्याच अंकांनी तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या मिळते. बरोबर आहे. काय सांगितलेलं आपल्याला, जर काही अंक आपल्याला दिलेले असतील ओके, तर त्या अंकांना आपण एकदाच वापरणार आहोत, बरोबर आहे. आणि ते जर मोठ्यात मोठा अंक जर आपल्याला तयार करायचा असेल तर त्यासाठी आपण मोठ्यात मोठा अंक पहिल्यांदा लिहून उरलेले सगळे अंक उतरत्या क्रमाने जर आपण लिहिले तर मिळणारी संख्या ही मोठ्यात मोठी संख्याच आपल्याला मिळते, बरोबर आहे. चला आता उदाहरण त्यांनी एक दिलेले आपल्याला, 5, 3, 8 आणि 9. ओके, हे उदाहरण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आता ह्या वेगवेगळ्या संख्या आहे आणि ह्या संख्या वापरून आपल्याला मोठ्यात मोठा अंक तयार करायचा आहे. काय करायचं आहे, मोठ्यात मोठा अंक तयार करायचा आहे. तर मोठ्यात मोठ्या अंक तयार करण्यासाठी या अंकांमधून सगळ्यात मोठा अंक कोणता आहे तर तो आपण पहिल्यांदा घेणार. सगळ्यात मोठा अंक प्रथम लिहून, आता इथे बघा सगळ्यात मोठा अंक कोणता दिसतोय आपल्याला, 9. मग आपल्याला जेव्हा मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे तेव्हा आपण इथे पहिल्यांदा काय लिहून घेणार आहोत, 9 लिहून घेणार. मग उरलेले अंक हे सगळे काय आहेत, उरलेले अंक. या उरलेल्या अंकातून आपल्याला उरलेल्या संख्या उतरत्या क्रमाने लिहायच्या आहेत. उतरता क्रम म्हणजे काय, 8 पेक्षा 9 पेक्षा छोटा कोणता येणार आहे, 8. 8 पेक्षा ह्या नंबर्स मध्ये छोटा कोणता नंबर आहे तर 5 आणि 5 पेक्षा सुद्धा छोटा नंबर कोणता आहे तर 3. अशा पद्धतीने 9,853 ही संख्या आपल्याला कोणती संख्या मिळालेली आहे तर मोठ्यात मोठी संख्या मिळालेली आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीने आपण हे वेगवेगळे हवं तर अजून एक उदाहरण आपण घेऊ शकतो. आता आपण जास्त डिजिटचं घेऊया. ठीक आहे, हे असे वेगवेगळे नंबर्स मी तुम्हाला दिलेले आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 अंकी आपल्याला इथे संख्या मिळणार आहे. आता इथे बघा बरं, 7, 6, 9, 5, 3 आणि 8 असे नंबर तुम्हाला दिलेले आहेत आणि हे वापरून आपल्याला काय करायचं आहे तर
मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. काय करायचं आहे? मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. चला मग काय येणार आहे? काय सांगितलं होतं? या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात मोठा नंबर आपल्याला कोणता दिसत आहे? तर 9. मोठ्यात मोठा नंबर कोणता दिसतोय? 9. मग आपण पहिल्यांदा 9 लिहून घेणार आहोत. मग उरलेले सगळे नंबर्सचं आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे आणि त्यापेक्षा 9पेक्षा छोटा नंबर कोणता आहे? तर या सगळ्या नंबर्सला आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायचा आहे. मग 9 पेक्षा लहान कोणता नंबर येतोय? 8. 8पेक्षा लहान नंबर कोणता येतो आहे? 7. 7पेक्षा लहान नंबर कोणता येतो इथे? 6. 6पेक्षा लहान नंबर कोणता आहे? 5. आणि 5पेक्षा लहान नंबर कोणता आहे? 3. बरोबर. मग आता इथे कोणती संख्या तयार झालेली आहे बघा बरं एकदा. 9,87,653 ही संख्या आपल्याला मोठ्यात मोठी संख्या मिळालेली आहे. तर हे लिहिताना आपण काय केलं होतं? दिलेल्या संख्यांपैकी एक मोठ्यात मोठा नंबर पहिल्यांदा लिहून घ्यायचा आणि उरलेल्या सगळ्या संख्या उतरत्या क्रमाने आपल्याला लिहायच्या आहेत. त्यामुळे येणारा नंबर हा आपल्याला मोठ्यात मोठा नंबर मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. चल चल थँक्यू. थांबवायचं का सर?